व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आम्ही आलेले आहोत काळा घोडा इथे आर्ट फेस्टिवल पाहण्यासाठी। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप छान असणार आहे। मैत्रिणींनो, आम्ही पोहोचलेलो आहोत काळा घोडा आर्ट फेस्टिवल या ठिकाणी। खरं तर माझी गेल्या वर्षीच यायची खूप इच्छा होती, पण अभय 10वीला होता आणि त्याच्या परीक्षा खूप जवळ आलेल्या होत्या, त्याच्यामुळे मला येता आलं नाही। मग या वर्षी चला म्हटलं जाऊन येऊयात। आणि इथं आपण स्कॅनर होतं आणि स्कॅनरवरून एंट्री केल्याशिवाय आपल्याला मध्ये जाण्यासाठी परवानगी दिली जात नव्हती। तेव्हा आम्ही मोबाईलवरून ते स्कॅन करून घेतलं आणि प्रत्येकाच्या मोबाईलमधून ते करावं लागत होतं। जर स्कॅन नाही केलं तर आपल्याला एंट्री नव्हती। तर आता आम्ही जात आहोत काळा घोडा आर्ट फेस्टिवल पाहण्यासाठी। तर खूप छान होता आणि आम्हाला सुद्धा जास्त छान छान गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेतच। तुम्ही जर व्हिडिओ कंटिन्यू मध्ये जर पाहिलात तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल। हे दुसरे पण आहेत। हो हो, अरे त्याच्यावर किती आहे ते? एक छोटा मोठा एक 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 सगळ्यात मेन म्हणजे या फेस्टिवलमध्ये बऱ्याचशा वस्तू तुम्ही पाहिल्या तर लक्षात येईल की या सगळ्या कागदापासून किंवा प्लास्टिक पासून बनवलेल्या आहेत आणि ते पण खूप छान प्रकारे। अभय, कशापासून बनवले रे? आईस्क्रीमच्या काड्या आहेत का? नाही, खपाटे काढ। हां, खपाटा कसलं भारी वाटायला ते। ही गाडी सुद्धा पहा किती छान वाटत आहे ते। आणि त्याच्या बाजूला जी काच आहे ना, त्याच्यात जर आपण पाहिलं तर आपण खूप छोटे म्हणजे एकदम बुटके दिसत होतो आणि ते पाहून मजा वाटते की मुलांना सुद्धा। अगं किती छान बनवलंय, छान बनवलंय। काय लेदर पपेट्स, आंध्र प्रदेशची कला आहे हे। सगळ्या छान छान गोष्टी पाहता पाहता आम्हाला मस्त असा चहा सुद्धा मिळालेला आहे। तर चला चहा घेते अगोदर। हे 4,500। अरे बापरे, ₹500। अभय, पाहू शकता हे सगळं खपटापासून बनवलेलं आहे। म्हणजे कलाला किती महत्त्व आहे, वेगवेगळी कला इथं दाखवण्यात आलेली आहे। मध्ये स्टॉल कुठले हवे? हिमाचल प्रदेश। हो, हिमाचल प्रदेशचं आहे मटेरियल। हे हरियाणाचं आहे, हरियाणा हिमाचल प्रदेश।
वेळेचा उभा व्हिडिओ घे. पाण्याच्या बॉटल पासून ना या सगळ्या वस्तू ज्या होत्या ना त्या खूप छान होत्या आणि बघायला काय घ्यायला सुद्धा खूपच छान होत्या. पण मला वाटतं जवळपास एक पीस 500, 800 किंवा 900 रुपयांना होता. आणि पाठीमागे जे आपण ज्वेलरी बघितली ते सुद्धा खूप महागच होते. आणि हे म्हणजे कला म्हटलं ना तर खूपच सुंदर होते. आणि आपल्याला जिथं जाऊन पाहता पण येणार नाही अशा ठिकाणाहून इथे लोक आलेले होते. आणि आपल्याला त्यांची जी कला आहे, त्यांची जी स्पेशालिटी आहे ते आपल्याला या फेस्टिवलमधून पाहायला मिळत होती. छान अशा बांबूपासून बनवलेल्या बॅग्स आहेत त्या पण खूप सुंदर होत्या. मणिपूरचे होते ते आणि हे पूर्ण कार्डबोर्डपासून बनवलेलं होतं. आपण म्हणतो ना की हे सगळं काही पाहून आपल्याला काय मिळणार आहे किंवा काय एवढं त्यात विशेष. पण खरं सांगू हे खूप गरजेचं आहे. मुलांना वेगवेगळ्या गोष्टी बघणं किंवा दाखवणं, त्यांच्यामध्ये काही कला किंवा सतत मोबाईल घेऊन बसलेली जी मुलं असतात त्यांना असं वेगळं काहीतरी आणि युनिक बघण्यामध्ये सुद्धा छान वाटतं. आणि आपण दाखवलं तर त्यांना माहिती पण मिळते आणि त्याच्यामुळं त्यांच्यासुद्धा बुद्धीचा कुठेतरी विकास झाल्याशिवाय राहिला आहे. छान वेगवेगळ्या कला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते पण आपल्या खपटापासून, कुठे कागदापासून, प्लास्टिकच्या बॉटलपासून आणि खूप उत्तर प्रदेश, हरियाणा, मणिपुरी, कुठून आंध्र प्रदेश इथल्या कला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सबको एग्जाम ने दिया है. आणि मी या व्हिडिओमध्ये जे फेस्टिवल आहे ना त्या ठिकाणीचे स्टॉल आहेत ते कुठलचे आहेत किंवा कोणत्या ठिकाणाहून आलेले आहेत हे मुद्दाम दाखवले आहे. म्हणजे आपल्याला त्या भागातली किंवा त्या प्रदेशातली काय काय स्पेशालिटी आहे किंवा त्या कशा प्रकारे वस्तू असतात तिकडे कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी माहिती होण्यासाठी मी दाखवलेल्या आहे. बापरे, नागालँड, छत्तीसगड, कुठून आलेत लोक, कुठून लोक आलेत म्हटलं. हा, या साईडनं पास नाहीये, तसं येऊ शकतो. चेक करायलेत ना. तिकडूनच करायचं. पाण्याच्या बॉटल पासून फिश बनवलंय. कलेला महत्व आहे बघ, कला कशी काय होईल. हा चला.
तर आमची एक साईड बघायची झालेली आहे. आता आम्ही दुसऱ्या साईडने पाहत आहोत. इकडच्या साईडने हे काय आहे सांगू तर आपली जाळी असते ना लोखंडाची, तर त्याच्यापासून ते माणूस बनवलेला आहे. आणि पाहू शकता कशा प्रकारे बनवलेला आहे ते. हा म्हणजे इयरफोन लावल्यामुळे कानात असं व्हायला एवढा आवाज मोठा. हे कानामध्ये बघ ना काय आहे. हा हे कानं आहेत आणि आपण इयरफोन लावून जे गाणे किंवा काही पण पाहतो ना तर त्या आवाजामुळे आपले कान किती खराब होतात ते ह्या आर्टमधून त्यातून सांगण्यात आलेलं आहे. अरे हे काही समजलंच नाही काय आहे ते. हे काय आहे समजलंच नाही रे. खूप झाले आता शॉप आहे. मध्य प्रदेशचे आहेत. हे आहे जम्मू काश्मीर. पुढे त्रिपुरा. कितीला आहे ते? 1000. काय मस्त आहे. मसाला डबा भारी आहे. मसाला डबा विचार किती आहे. हे हात आहे त्यांचा ते पलीकडचा. मी त्याची स्पेशालिटी सांगते. ही डॉल जी आहे ना ती रीलची आपली दोऱ्याची रील असते ना त्याच्यापासून बनवलेली आहे. आणि पाठीमागचा गोल्डन कलरचा जो दिसत आहे ना तो पण पुठ्ठ्यापासून बनवलेला आहे. आणि हे काळ्या कलरचं आहे ते बटन असतात ना आपले ते त्याच्यापासून बनवलेले आहेत. आणि पलीकडचं पण ते कशापासून तरी बनवलेलं आहे. एक एक गोष्ट अशी नीट पाहावीशी वाटत होती बारकाईने. म्हणजे त्यातील आपल्याला वेगवेगळे दिसत होतं. हे केशरी आणि पिवळं जे आहे ना ते पण बटन आहेत आपले गुंड्या जे म्हणतो ना आपण ब्लाउजला लावतो त्या गुंड्यांचा आहे. खूप छान वाटत होतं. दुसरा कलर लाल वाला बरं कोणता होता चांगला नाही. याच्यात काही आपल्याला तर आर्ट फेस्टिवल आमचा पाहायचा झालेला आहे. कसं वाटलं? खरंच छान वाटलं बरं. आम्ही आता चर्चगेट स्टेशनला आलेले आहेत आणि इथून आम्ही लोकलनं जाणार आहेत.
तर चला आज आपण इथेच थांबूत, पुन्हा भेटूत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.